तर नमस्कार मित्रांनो, मी सत्यम गजमल कोकणी सत्यम या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, खूप दिवसांनी आपल्या यूट्यूब चॅनलवरती एक व्हिडिओ येते. आपण आता चाललेलो आहोत पोलादपूरमध्ये अमर राजेंद्र कदम यांची मिरची लागवड पाहण्यासाठी. आपण आता मिरची लागवडच्या प्लॉटवरती पोहोचलेलो आहे आणि आपण बघताय कशा प्रकारे या मिरच्या लागलेल्या आहेत. सुंदर असा प्लॉट दिसतोय. स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या कोकणामध्ये फक्त भात पिकवला जातो हा गोड गैरसमज पोलादपूर मधल्या अमर कदमने होल ठरवलाय. आपण आता आहोत पोलादपूर मधल्या नाणेघोल मध्ये. माझा मित्र अमर कदम याच्या मिरची लागवड या प्रकल्पामध्ये आता आपण उभे आहोत. तुम्ही हा मागे बघताय, हा जवळजवळ 32 गुंठ्याचा प्लॉट आहे आणि इथे अमरने पहिल्या प्रयत्नामध्ये 30-35 वेगवेगळ्या व्हरायटीचे आंबे लावले होते. ते आंबे लावल्याच्या नंतर एक आंतरपीक काहीतरी असावं. मुंबईमध्ये आपला जन्म झालाय पण गावाकडची ओढ त्याला थांबवत नव्हती आणि शिक्षण मुंबईमध्ये, राहणं मुंबईमध्ये, जन्म मुंबईमध्ये, तरी पण त्याने गावाकडे येण्याचा निर्धार केला आणि आपल्या शेतामध्ये काहीतरी वेगवेगळे प्रयोग आपल्याला करता येतील याचा निर्धार करून त्यांनी हा मिरचीचा प्लॉट आपल्या इथे उभा केलेला आहे. तर मित्रांनो, 32 गुंठ्यामध्ये 35 वेगवेगळ्या व्हरायटीचे आंबे लावलेले आहेत. त्याच्यानंतर मग त्यांनी एक वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला, तो म्हणजे मिरची लागवड. ही मिरची जी तुम्ही बघताय ती भरारी 12-22 या व्हरायटीची मिरची आहे आणि सुंदर असं नियोजन त्यांनी इथं केलेलं आहे. तुम्ही या साईडला बघू शकता, सगळीकडे जवळजवळ 3000 रोपांची इथे लागण केलेली आहे आणि या 3000 रोपांना आता जवळजवळ 2 महिने पूर्ण झालेले आहेत आणि या 2 महिन्यांमध्ये पहिला तोडा त्यांनी घेतलेला आहे. जवळजवळ 800 किलो मिरची त्यांनी यातून घेतलेली आहे आणि अजून पुढे त्याचं उत्पन्न चालू राहणार आहे. परंतु काही प्रमाणात रोगांचं प्रमाण वाढल्यामुळे हीट वाढलेले आहे आणि त्याच्यामुळे जरा काही गोष्टी त्याला जड जात आहेत. परंतु हा प्रयोग पहिलाच प्रयोग आहे पण तो सक्सेस झालाय, एवढं मात्र नक्की आहे. तर मित्रांनो, ही तुम्ही मागे जी बघताय, जो टॉवर सारखा छोटासा तुम्हाला तो हे दिसतोय खांब, तो IoT मशीन आहे. त्याच्यावरती आपल्याला या प्लॉट मध्ये येणारे जे रोग आहेत, पिकावरती येणारे जे रोग आहेत, ते रोग आपल्याला आधीच मोबाईलवरती समजतात. त्याच्यामुळे आपल्याला शेती करायला सोपं जातं आणि ही मशीन 60,000 रुपयाला बसवली गेलेली आहे आणि त्याच्यामुळे अमरला काही गोष्टी, रोगांचे होणारे परिणाम झाडावरती त्याला आधीच समजले जातात आणि त्याच्यामुळे सोपं जात आहे. तुम्हाला देखील ही मशीन आपल्या शेतामध्ये लावायची असेल, तुम्ही एकरमध्ये शेती करत असाल, तेव्हा तुम्हाला हे फायदेशीर आहे. तुम्ही याचा नक्कीच उपयोग करा की येणारे रोग आहेत ते आपल्याला आधीच मोबाईलवरती समजतील. त्याच्यामुळे तुम्ही सतर्क राहाल आणि मग येणारा जो तोटा आहे तो तोटा वाचवला जाईल आणि तो नफ्याकडे वळवला जाईल. तर मित्रांनो, बाजूला तुम्ही बघताय मिरचीची रोपं आहेत. मिरचीची रोपं आहेत, त्याच्याच बाजूला सापला पीक म्हणून झेंडूची रोपं लावलेली आहेत, जेणेकरून येणारे जे कीटक आहेत ते मूल पिकावरती न जाताना ते या फुलाकडे अट्रॅक्ट होऊन ते ह्याच्यावरती थांबतील आणि मग त्याच्यावरती जो होणारा अटॅक आहे तो कमी होईल आणि हा आपला फायदा होतो. हा अमरने खरोखरच एक चांगला निर्णय घेतलेला आहे की फुलं झाडं ही असलीच पाहिजेत. त्याच्यामुळे जो येणारा कीटक आहे तो त्याच्यावरती न येता या फुलांवरती येईल आणि याच्यातून उत्पन्न देखील मिळेल. हा चांगला असा प्रयोग अमरने केलेला आहे. तर तुम्ही बघताय मिरची आहे, मिरचीच्या बाजूला तुम्ही बघताय हा सापला लावलेला आहे. त्याच्यावरती पाखरं देखील चिकटलेली तुम्हाला दिसत आहेत. हा चिकट सापला आहे. याच्यामुळे काय होतंय, जी येणारी मिरची रोपांवरती येणारी जी पाखरं आहेत ती या सापल्यावरती आकर्षित होऊन याच्यावरती चिकटली जातात आणि मग मिरचींवरचे येणारे रोग आहेत ते टाळले जातात. खरोखरच अमर राजेंद्र कदम यांचा म्हणजे गौरव करावा तितकं कमीच आहे. मुंबईवरून येऊन आपल्या गावामध्ये काहीतरी प्रयोग करत असताना तो पारंपरिक रित्या न करता आधुनिकतेची जोड त्याला देऊन
यशस्वीरित्या प्रयोग करत पहिल्याच तोड्यामध्ये 800 किलो मिरची भरारी 12-22 या व्हरायटीची मिरची आज आपल्या इथे उत्पन्न त्यांनी काढलेलं आहे. मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतो. एका एका मिरचीच्या रोपाला किती मिरची आले तुम्ही बघू शकता. हे बघा, हे बघा, 50, 60, 70 प्लस एका एका रोपाला मिरच्या लगडलेल्या तुम्हाला दिसत आहेत. हे बघा, कुठेही पानं कमी आणि मिरच्या जास्त अशा प्रकारे या मिरच्या आलेल्या आहेत. हे बघा, आणि यशस्वीरित्या प्रयोग अमर राजेंद्र कदम याने केलेला आहे. तर या 3000 रोपांमधून आतापर्यंत पहिल्या तोड्यामध्ये 800 किलो असे पुढे 4-5 तोडे होणार आहेत. त्याच्यामध्ये अमर भरारी घेणार आहे. आलेले रोग आणि वाढलेली हीट याचा समतोल राखत अमर राजेंद्र कदम याच्यात यशस्वी होईल अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि ज्या कोणी व्यापाऱ्यांना महाडमधील किंवा पोलादमधील व्यापाऱ्यांना जर मिरची लागत असेल तर त्याने अमरचा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर देतोय. त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आणि आपल्या कोकणातल्या शेतकऱ्याला सपोर्ट करायचा आहे. धन्यवाद.